जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। कुरण येथे पाण्याच्या वादावरून महिलेस बेदम मारहाण। संगमनेर तालुक्यातील कुरण येथील रहिवासी शहनाज रऊफ शेख या आपल्या घरी नळाचे पाणी भरत होत्या। पाण्याची टाकी भरून शेजाऱ्यांच्या दारात पाणी गेल्याच्या कारणावरून 3 ते 4 व्यक्तींनी शहनाज रऊफ शेख या महिलेस बेदम मारहाण केली आहे। महिलेवर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे। आरोपींवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी या महिलेने केली है। शहनाज रऊफ शेख कहाँ के रहने वाले? कुरन के। काय पे से झगड़ा हुआ? खाली पानी गया दरवाजे में, उस पर झगड़ा हुआ। नली चालू थी, टाकी भर के सिर्फ छुकरी के बंद करे तक नली पानी थोड़ा सा उसके दरवाजे में गया, उस पर से झगड़ा करा उन्हें। तो सब छोकरात बिखरात मारने को लगे। मैं खाली बूढ़ी, हम जानबूझ के नहीं पानी छोड़े, तो सबके सब मारने को आए, लकड़ियाँ पत्थर डंडे लेके। हमारे घर में कोई मर्द नहीं है, सब छोकरा काम को जाता मेरा सुबह 7 बजे, आदमी मेरा गाड़ी पे जाता। कौन कौन मारने को आया था? ये 4 और 5 छोकरा। उनके नाम? रज्जाक अब्दुल शेख, उसके बाद में उसका बड़ा बेटा राजिक शेख, तीसरा बेटा मुजीब रज्जाक शेख, और चौथा बेटा साद रज्जाक शेख, और कादिर लतीफ़। ये सब छोकरा दोनों मारे मिलके, उनके बाप ने मारा। और बाद में तीनों भाई ने मेरे बाल पकड़े और फिर पेट में लाता मारे मेरे को। भाई का नाम शेरबानो रज्जाक शेख, और सानिया रज्जाक, और तीसरी लतीफ़ मुमताज लतीफ़। इन्होंने सबने मारे मुझे। कुछ बात नहीं, सिर्फ पानी के ऊपर से इतना लड़े, इतना झगड़े। इनके 2 बार हो गए। इन्होंने जब भी मुझे ऐसा मारे थे, तो जब भी मुझे एडमिट कर था दवाखाने में, पर पुलिसों ने कोई एक्शन नहीं ली। तो उनको उनकी सज़ा मिलने को ना, क्योंकि एक औरत को ऊपर बच्चे, जवान बच्चों के ऊपर हाथ उठाने का उनको भुगतान देने होना, उनको न्याय होने होना हमारे साथ में। मी समीर शेख, राहणारा कुरण गाव। माझ्या आईला पाणीवरून थोडा वाद झाला होता। आमच्या शेजारीने त्यांच्या घरासमोर थोडा पाणी गेला, तो माझी आई आणि ते समजायला गेले त्यांना, तो त्यांनी घरात घुसून त्यांचे अंगावर हात टाकला, गलत जागेवर थोडा हात टाकला। त्यांना 5-6 जण होते ते घरात, त्यांनी घरात घुसून माझ्या आईला त्यांना मारला आणि त्यांचे अंगावर हात टाकला। माझी बहिणी, जवान बहिणी घरात होते। आमच्या घरात कोणी जेंट्स माणूस ना होता, मी नव्हतो, माझे वडील बी नव्हते। त्यांनी बाया पाहून त्यांच्या अंगावर हात टाकला आणि त्यांनी आता डोक्यावर त्यांनी इटकर मारली आणि दाण्याने डोक्यावर मारला त्यांना। आता मी सरकारी दवाखान्यात ॲडमिट केला होता, तो त्यांनी मला म्हणे पेशंट सिरियस आहे, तुम्ही लोणीला घेऊन जा। तो आम्ही लोणीला घेऊन गेले, तो लोणीला म्हणले त्यांना ICUमध्ये ठेवा लागेल। मी म्हणलं साहेब रोजचा काय बिल होईल ICUचा, तो ते म्हणले 5,000 रुपये रोजचे भरावं लागेल। तो आमची एवढी कॅपॅसिटी नाही आहे। तो मी परत आणला, तिकडून लोणीवरून परत आणला आणि इकडं सरकारीमध्ये ॲडमिट केलं त्यांना। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। पोलिसांनी न्याय द्यावा, मला पोलिसांनी न्याय द्यावा, माझं एवढंच एक म्हणणं आहे। मी मागाशी बी ते केलं होतं, मागाशी बी ते मागच्या वर्षी बी त्यांनी असंच केलं होतं, तो त्यांच्यावर काही झाली नाही। ते प्रत्येक टायमाला असंच काय ना काय कारण काढून त्यांना मारहाण करते। आम्ही कोणी घरात नसतानाच मारहाण करते ते। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।